मी विचारत होतो की तुम्ही सर्वसमावेशकतेचा मुद्दा या ठिकाणी मांडताय, मात्र मराठी आणि गुजराती हा वाद आता पुन्हा नव्यानं निर्माण केला जातोय. या वादाकडे तुम्ही कसं बघता? हा माझ्या अंदाजानं जो आहे ना, वादात काही अर्थ नाही, फक्त असणारा मराठी माणसाला फसवण्याचं राजकारण त्या ठिकाणी चाललेलं आहे. हे जे उपस्थित केलं जातं हे सर्व उद्धव सेनेमार्फत उपस्थित केला जातो आणि त्याचं कारण एकच आहे की त्यांचं कॉर्पोरेशनमधलं असणारे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते कॉन्ट्रॅक्ट त्यांनी किती मराठी माणसाला दिले याचा त्यांनी खुलासा त्या ठिकाणी करावा. माझ्या माहितीप्रमाणे असणारा 90% कामं जी आहेत ती सगळी गुजराती कॉन्ट्रॅक्टरला दिलेली आहेत. 3% जी आहे ती मुस्लिमांना दिलेली आहेत. 4% त्यांनी इतर कोणाला तरी दिलेली आहे आणि 2 ते 3% फक्त महाराष्ट्री माणसाला दिलेली आहे. याची चर्चा होऊ नये म्हणून असणारं ही चर्चा गुजराती मराठी काढल्या जातो अशी परिस्थिती आहे. आणि ही माझ्या अंदाजानं ही चर्चा निरंतर असं काय की मुंबई इलाका हा जो आहे जुना बॉम्बे प्रॉव्हिन्स आपण ज्याला म्हणतो, त्यावेळेस गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र होतं ना. त्यावेळेस आलेल्या माणसाला तुम्हाला आत्ता असताना हे करता येत नाही. त्याच्यामुळे हे फक्त आपलं कोंबडं झाकावं म्हणून ही चर्चा असं मी त्या ठिकाणी मानतोय.